आवाज येतोय का आणि दिसतोय का? आवाज येतोय का आणि दिसतोय का? एम आय विजिबल अँड ऑडिबल? येस और नो बोला. Yes, yes. ओके. सो कन्वर्जन ऑफ कंटिन्युअस टेन्सेस वॉइस ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह रेकॉर्डिंग हॅज स्टार्टेड. दॅट्स वाय मी डबल आणखीन तेच बोलतोय. ऑल राईट. सो द सेंटेन्स वॉज वेन वॉज द टास्क बिंग डन. सो to change the voice, so original voice of this sentence is passive voice. Continuous past tense the passive voice आहे. To arrive up to correct sentence, you have to convert this sentence to the simple one. Simple sentence मध्ये कसं करायचं? सब्जेक्ट आणि वर्ब चेंज केले की तुमचा हे सिंपल सेंटेन्स म्हणून जाईल. द टास्क वॉज बिंग डन. त्याचं काय करावं लागेल तुम्हाला? ऍक्टिव्ह वॉइस करावं लागेल. बरं, ऍक्टिव्ह वॉइसला काय लागतं? सब्जेक्ट इज नेसेसरी इन द ऍक्टिव्ह वॉइस. Here there was no object, so we have created new subject as they, and we converted it like this. They were doing the task. Simple past, sorry, continuous past हे काय झालं? ऍक्टिव्ह वॉइस झालं. आता वेन ओरिजिनल सेंटेन्स जे विचारलं होतं आपल्याला पॅसिव्ह वॉइसचं, दॅट वॉज इन द वेन फॉर्म क्वेश्चन. सो सेम वेनच्या फॉर्मचा जो क्वेश्चन आहे तो याचा बनवायचा and then this will be correct active voice of this question. So when to make the question what we need to do is सहाय्यक क्रियापद सुरुवातीला घ्या आणि सब्जेक्ट इकडे ठेवा. तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होईल. सो WH शब्दानंतर वर्बल क्वेश्चन ठेवला तुमचा WH क्वेश्चन तयार होतो. यू ऑल नो दिस. ओके. सो वेन वर हा काय होईल बोला? दे डुईंग द टास्क and now this is correct active voice of this passive voice question. Active voice question, passive voice question. परंतु सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय केलं? टू अवॉइड द कन्फ्युजन अँड मिस्टेक आपण याला सिंपल सेंटेन्स म्हणलं. त्याचं सिंपल सेंटेन्सचं अगोदर व्हॉइस चेंज केलं आणि नंतर या व्हॉइसला पण या चेंज केलेल्या व्हॉइसचं या सेंटेन्सेसचं वेनच्या फॉर्म मधला क्वेश्चन बनवला अँड दिस इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस. सो गॉट इट. अशा पद्धतीनं कुणी दिलं होतं उत्तर? प्रीतीनं का? बाकी लोकांना देखील हे जमलं पाहिजे. नाही जमलं तर रफ मध्ये ही क्रिया करा अँड यू विल अराइव्ह ऍट द राईट आन्सर. वरचे सेंटेन्स एकदा वाचून दाखवतो मुद्दाम. काय? व्हॉट वॉज ही टेलिंग टू सूरज? सिंपल सेंटेन्स ऑफ दॅट इज ही वॉज टेलिंग टू सूरज. ही इकडे घेतलं, वॉज इकडे घेतलं, याला पण ऍरो करून देतो आणि वी कन्वर्टेड इंटू सिंपल सेंटेन्स. याचा पॅसिव्ह वॉइस केला. सिंपल म्हणजे काय? क्वेश्चन काढून टाकला आपण. गॉट इट. सिंपल मीन्स व्हॉट? याचा क्वेश्चन फॉर्म काढून टाकला. सिंपल सेंटेन्स बनवलं अफर्मेटिव्ह आणि त्या अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा वॉइस चेंज करायला सोपं जातं. सब्जेक्टचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट. सूरज इकडे घेतलं. सूरज वॉज बिंग टोल्ड बाय हिम. हे पॅसिव्ह बनवलं येतं आणि याचा वॉट च्या फॉर्म मध्ये याचा क्वेश्चन बनवला. वॉट आणि याच्यानंतर याचा वर्बल क्वेश्चन काय? वॉज सूरज गेटिंग? सूरज इकडं, वॉज इकडं अँड दिस विल बिकम युअर वर्बल क्वेश्चन. WH वर्ड फॉलोड बाय वर्बल क्वेश्चन इज युअर WH क्वेश्चन आणि याचा हा करेक्ट पॅसिव्ह वॉइस. सॉरी करेक्ट हा दिस पॅसिव्ह वॉइस. सो व्हॉट वॉज ही टेलिंग टू सूरज? करेक्ट पॅसिव्ह वॉइस काय होतं? व्हॉट वॉज सूरज बिंग टोल्ड बाय हिम. सगळ्यांना समजतंय का? येस ऑर नो? आर यू ऑल गेटिंग मी? बोला रे. Yes, sir. ठोंबे सगळे ठोंबे. Yes, sir. येस येस म्हणाल. तुमच्या तोंडला काय फेविकॉल लावलं का दोन लिप्सला? हा, एवढ्या वेळ लागतो तुम्हाला येस बोलायला? चला पुढं. पुढचा क्वेश्चन आहे फॉर ग्रुप नंबर 3. पुढचा क्वेश्चन आहे ग्रुप नंबर 3. ओके बघा. प्रॅक्टिस व्हेरी सिंपल. हा वॉज बिंग टेकन लॉलीपॉप क्वेश्चन आहे बाय गव्हाणे सर. एकदम डिफिकल्टी लेवल 0 असलेला क्वेश्चन आहे.
0 डिफिकल्टी लेवल. लवकर सांगा डायरेक्ट. याचा डायरेक्ट आन्सर सांगू शकतो मी. लवकर सांगा. ग्रुप नंबर 3 फास्ट. Gavanesar was taking practice. गव्हाणे सर वॉज टेकिंग प्रॅक्टिस. व्हेरी नाईस. किती सोपं आहे बघा. फुल स्टॉप. नो क्वेश्चन. नो प्रॉब्लेम. ओके. आणखीन आपण 2च सेंटेन्स घेऊ आजच्यासाठी. ग्रुप नंबर 4. सो नेक्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. बघा. माय बाईक was being repaired. तर ठीक आहे. चला खूप सोपा आला. तुमच्या नशिबात सोपाच आहे. माय बाईक वॉज बिईंग रिपेअर्ड बाय सोहेल. माय बाईक वॉज बिईंग रिपेअर्ड बाय सोहेल. सांगा रे ग्रुप नंबर किती? 4. सांगा आन्सर याचं. अगेन लॉलीपॉप क्वेश्चन आहे. हा सोहेल वॉज रिपेअरिंग काय? My bike. हा माय बॅग. अरे वा. माय बॅग. माय बाईक. ओके. लास्ट क्वेश्चन फॉर ग्रुप नंबर 5. जे कधीच बोलत नाहीत त्यांच्यासाठी क्वेश्चन आहे. ग्रुप नंबर 5. तुमचं नाव खूप खराब आहे. बोला रे गाडवांनो. ग्रुप नंबर 5. लास्ट क्वेश्चन फॉर यू. Who was delivering the speech? Who was delivering the speech? चला सांगा रे. ग्रुप नंबर 5. आन्सर मी दिस क्वेश्चन. लवकर सांगा. आय डोंट हॅव टाइम टू वेट. Who was delivering the speech? चला ग्रुप नंबर 1. 5 गेले कॉमामध्ये. ग्रुप नंबर 1 सांगा रे. By whom the speech was being delivered? एक्सलंट. एक्सलंट. किती सोपं आहे हे. बाय whom. By whom the speech. सब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट सब्जेक्ट. द स्पीच. बघा हे तिकडं जाऊन परत त्याचा क्वेश्चन बनलाय. कसं बघा. सो हु वॉज डिलिव्हरिंग द स्पीच. काय करता येईल तुम्हाला. सुनील. याचा दमे आन्सर लिहावं लागेल. वॉज डिलिव्हरिंग द स्पीच. सिंपल आहे. आणि इथं काय करायचं आता. व्हॉइस चेंज करायचं. याचा ऑब्जेक्ट बनवा. याचा सब्जेक्ट बनवा. काय होईल मग. द स्पीच. हा सांगा रे. वॉज डिलिव्हरिंग. कंटिन्युअस पास्ट आहे म्हणून बीइंग. डिलिव्हर्ड बाय सुनील. आलं का. आणि बाय सुनीलचा क्वेश्चन फॉर्म मध्ये काय झाला. कोणाद्वारे. तो बाय होम. आणि बाकी वर्बल क्वेश्चन रिपीट ऍज इट इज. बाय होम. हा काय सांगितलं तू दिव्या. काय By सांगितलं. Speech was being चुकलं delivered. तुझं. चुकलं तुझं. बाय होम द स्पीच बोलली होती ना. Yes, sir. बघितलं का ओव्हर कॉन्फिडन्स काय म्हणतोय. बाय होम आणि क्वेश्चन चुकला ना मग. सो दॅट हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ नॉट हॅव्हिंग प्रॉपर चेक. बाय होम वॉज द स्पीच. समजलं का नाही. दिव्या Yes, समजलं sir. का. ऑन बिहाफ ऑफ ऑल द स्टुडंट्स. बाय होम वॉज द स्पीच. त्यामुळे शॉर्टकट नाही करायचा. वॉज द स्पीच being
डिलिव्हर्ड. कारण त्या एक्झामिनरला सरळ सरळ आन्सरचं शीट आलेलं असतं, तिथे चेक करतात. अच्छा वॉज में गफला है, बरं झालं, बराच वेळ झाला मला मार्क्स काढायला वेळ मिळाला नव्हता, अब मिल गया ना, तो भी खुश हो जाता है. बरं झालं कुठतरी टाइम मला चान्स भेटला मार्क्स कट करायला. चला प्लीज राईट डाऊन ऑल दिस सेंटेन्सेस आणि होमवर्क समजून घ्या. रिपीट ऑल दीज 9 क्वेश्चन्स. हे 9 क्वेश्चन्स 2 वेळेस रिपीट करायचे, 2 वेळेस. बघा 15 ऑगस्टला आल्यानंतर माझं 3 आवर्सचं लेक्चर आहे, एक्स्ट्रा लेक्चर. त्यामध्ये मी सगळ्यांचे होमवर्क चेक करणार आहे. 14th आणि 15th ला आय एम गोइंग टू बी देअर इन युअर कॅम्पस. तुमच्या सगळ्यांचे होमवर्क मी स्ट्रिक्टली चेक करणार आहे. मला बघायचं की यावेळेस मार्क्स कमी का आले सगळ्यांचे. प्लीज राईट डाऊन. 2 वेळेस रिपीट करायचं आहे आणि अशा प्रकारचे सेल्फ 10 सेंटेन्सेस करायचे तुम्हाला. अशा प्रकारचे सेल्फ 10 सेंटेन्सेस करायचे. ओके प्लीज राईट डाऊन. लेट मी नो वन्स यू आर डन द रायटिंग वर्क.